नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? आज ना मी कोकणी पारंपरिक पदार्थ बनवणार आहे. दडपे पोहे. दडपे पोहे सगळ्यांना आवडतात ना, तर त्याची रेसिपी बघूया आपण आता. तर हे पोहे ना गावठी तांदळापासून बनवतात इकडे. आणि काय काय जण ते पोहे भाजून घेऊन मग करतात, नाही तर नुसताच पोहे घेऊन त्याच्यावर फोडणी ओतून करतात. तर मी भाजून घेऊन करणार आहे. तर बघूया त्याची रेसिपी कशी लागते आपण. हां, चल. साहित्य बघूया. पोहे, ओलं खोबरं, कांदा चिरून घेतलाय, शेंगदाणे, साखर, मीठ, ह्या भरली मिरची आहे, कोथिंबीर, कढीपत्ता आणि फोडणी घालायची आपल्याला. एक नारळाचं पाणी आहे, मीठ आणि लिंबू लागणार आहे आपल्याला. पोहे भाजून घेऊया. हे आपण कांदा पोहे करतो ना, तेच आहेत. कोकणात ते घरोघरी बनवून आणतात पोहे गरम केलेले. गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला नारळाचं पाणी आणि त्यामध्ये आता आपण कांदा घालणार आहोत, ओलं खोबरं, आणि नारळाचं पाणी. आणि आता मिक्स करून आपण एक 5-10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. साखर मीठ पण यात घातलं तरी चालेल. मीठ घातले, दाबून ठेवतोय 10 मिनिटं. तळून झाले आता शेंगदाणे काढूया. सांडगी मिरची म्हणतात इकडे. दडपलेत आपण, तर त्याच्यावरती शेंगदाणे घालूया. त्याच्यावर घालूया आपण आता. फोडणीत मोहरी घालते, मोहरी उडल्यानंतर जिरं घालूया. घालूया हळद घालायची, जरा हळद साठी, आणि कढीपत्ता. मी वाटलेली मिरची घालूया जरा. गॅस बंद. फोडणी आता ओतली त्याच्यावर. पोहे झाले ते. आता आपण खाऊन बघूया कसे लागतात ते. मस्त चावून खायला सुंदर लागतात. तुम्हाला पण नक्की आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय.